प्रांत कार्यालयावर आजचा हा मोर्चा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सर्व आपल्या पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं मनोगत या ठिकाणी झालेलं आहे। मित्रांनो, थोडी सूचना सुरुवातीला देतो। जे फॉर्म तिथे 2 टेबल लावलेले आहेत, एका टेबलावर वाडा आणि एक टेबल विक्रमगड, 3 प्रकारचे फॉर्म आहेत। त्यापैकी जो सफेद रंगाचा फॉर्म आहे तो आपण प्रशासनाकडे जमा करणार आहोत, सरकारला जमा करणार आहोत। आणि जे 2 फॉर्म आहेत त्या फॉर्मवर सही आणि सिक्का घेऊन त्या विभाग सेक्रेटरीकडे जातील। हीच प्रोसेस तिथे करायची आहे। कॉम्रेड, आपण नेहमी मोर्चे काढणाऱ्या लोक आहोत, आपण मोर्चे काढतो। आपले प्रश्न हे भांडवलदारी शेठ सावकारांचे सरकार आपला प्रश्न सोडवत नाही म्हणून आपण नेहमी रस्त्यावर असतो। रस्त्यावर उतरलो की आपल्या जे निवेदन आहे, आपलं मागणी पत्र आहे, त्या मागणी पत्रामध्ये जमिनीचा प्रश्न हा पहिला असतो। वनाच्या जमिनी, वर्कस जमीन, देवस्थान, गायरान या जमिनीचा प्रश्न आपला नेहमी मागणीमध्ये पहिला असतो। आपण नेहमी जल जंगल जमीन आमच्या हक्काचं, वन जमीन आमच्या हक्काची आपण घोषणा नेहमी देतो। अजून कितपर्यंत या घोषणा द्यायच्या? जग आज कुठच्या कुठे जाऊन पोहोचलं। अजून आपण वन जमिनीवरच आहोत, जमिनीवर राहायच्या। पण जी जमीन आमच्या ताब्यामध्ये आहे ती आमच्या 7/12 सदरी नोंद झाली पाहिजे। म्हणून पक्षाच्या जिल्हा कमिटीने एक निर्णय घेतला की आता हा वन जमिनीचा मुद्दा, वर्का जमिनीचा मुद्दा, हे प्रश्न आता कुठेतरी धसास लावले पाहिजेत आपण। आणि आता अशी लढाई आहे आपली, ही आपली लढाई आता अटीतटीची लढाई आहे। म्हणून पक्षाच्या जिल्हा कमिटी, ठाणे पालघर जिल्हा कमिटीने ठरवल्याप्रमाणे आपण 19 आणि 20 जानेवारीला चारोटीवरून पायी निघालो। कॉम्रेड ढवळेंनी हातवरती करायला सांगितले, मी एकदा हातवरती करायला सांगतो की त्या पायी मोर्चामध्ये आले किती लोक होते ते हातवरती करा। हे बघा, बरेचसे हात वरती नाही आहेत, हात खाली करा। बरेचसे हात वरती नाही आहेत। काय करत होता आपण घरात? काय करत होता आपण घरात? अशाच उन्हामध्ये हा लाल बावटा चारोटीपासून पालघरच्या दिशेने निघला होता, तेव्हा काय करत होतो आपण? ठीक आहे, काय हरकत नाही। त्या मोर्चामध्ये नाही आले, या मोर्चामध्ये तुम्ही आलेला आहात का? तुमच्या मनामध्ये भीती निर्माण झाली का? जर आता नाही गेलो तर माझी जमीन मिळेल का नाही मिळेल? आणि तेच आहे, तिथे सांगितल्याप्रमाणे आपण सुरुवातीला आम्हालाही वाटत होतं की 30-40 हजार लोक निघतील। किती लोक निघाले? पालघरच्या कलेक्टर कार्यालयावर गेलो तेव्हा पत्रकारांनी आकडा सांगितला की साहेब 60 ते 70 हजार लोक आहेत। आपण हाक दिली होती 1 लाखाची, तरी 30 हजार कमी उतरले। निवेदन द्यायला गेलो होतो, त्या लॉंग मार्चच्या अगोदर निवेदन द्यायला गेलो, तिथे कलेक्टर मॅडम आहेत, इंदुराणी ठाकरे म्हणून त्यांचं नाव आहे। आम्ही गेल्यानंतर त्यांना निवेदन दिलं, निवेदन त्यांनी वाचलं आणि त्यांनी मला म्हणाले की आमदार महोदय, ह्या बऱ्याचशा मागण्या तुमच्या असेंब्लीमधल्या आहेत तर तुम्ही तिथे घ्याव्या, त्या विधानसभेतल्या मागण्या आहेत म्हणे, शासन सरकार लेवलच्या आहेत। आम्ही म्हणालो मॅडम आलोत तर हे निवेदनचं तुम्ही घ्या, मग नंतर बघू। हे निवेदन तुम्ही घ्या, नंतर आपण पुढे बघू। त्यांनी निवेदन घेतलं आणि त्या दिवशी आपण 19 तारखेला निघालो।
तिथे कॉम्रेड ढवळेंनी सांगितल्याप्रमाणे वाढवण बंदरच्या मच्छीमारांच्या वाढवण बंदराला विरोध एक मोर्चा निघाला होता. आता त्यांचाही मोर्चा योग्य होता, कारण वाढवण बंदर आपल्याला नकोच आहे. परंतु कलेक्टर मॅडमने काय सांगितलं, त्यांची संख्या कमी होती. तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, जा 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 इथून निघा तुम्ही, तुमच्याशी चर्चा होणार नाही, फार मोठा मोर्चा म्हणजे हायवेने चालत येत आहे. काय सांगितलं, फार मोठा मोर्चा हायवेने चालत येत आहे, तुम्ही इथून निघा. आता त्यांना बाजूला काढले, चर्चा नाही केली का, तर आपला फार मोठा मोर्चा हायवेने जात होता ना. तो निवेदन घेताना काय सांगितलं, म्हणजे या चर्चेचा विषय नाही. आणि ज्यावेळेस आपण तिथे गेलो 7 तास चर्चा झाली. 7 तासाची चर्चा झाली, अगदी समाधानकारक चर्चा झाली. आपण सांगितलं आम्हाला लेखी दिलं पाहिजे, लिहून द्या, लिहून त्याच्यावर तुमचा सही शिक्का मारा, तरच आम्ही जाणार आहोत. आपण रात्री पोहोचलो, आपल्याला चर्चेला बोलत होते. आम्ही सांगितलं नाही येणार चर्चेला. का, आम्ही दिवसभर चालून थकलेलो आहोत. आज आम्ही याच पालघर कलेक्टर कार्यालयाच्या समोर आम्ही सर्व चुली मांडणार आहोत. इथे जेवण बनवणार, जेवणार, रात्री झोपणार, आराम करणार आणि मग उद्या तुमच्याशी चर्चेला येऊ. 7 तास चर्चा झाली, त्याच्यात आपल्याला लिहून देऊ. मित्रांनो, ही लढाई आपली पुढे राहील, परंतु आता जमिनीच्या कुठेतरी आपण प्रश्न तसाच लावला पाहिजे की नाही. म्हणून ही लढाई आहे शेवटची. आणि म्हणून पक्षाने ठरवलं की आता आम्ही तुम्हाला फॉर्म भरून देणार. जमीन कोणते, वर्कर्स आहे, वनाची आहे, सिलिंगची आहे, गाय आहेत, गाय राहण्याची व्यवस्था आहे. पण किती आहे, 4 एकर आहे, 5 एकर. वनाची किती आहे, 3 एकर, 2 एकर, 4 एकर. दिली किती, 2 गुंठा, 3 गुंठा, 4 गुंठा. आम्ही ठरवलेलं आहे की जी आमच्या कब्जामध्ये जागा आहे ती आम्हाला मोजणी करून द्या. पालघरचा मोर्चा झाल्यानंतर नाशिकचा मोर्चा पुन्हा सुरू झाला. आम्ही नाशिकच्या मोर्चामध्ये गेलो, मंत्रालयामध्ये बैठक झाली, मीटिंग झाली, मंत्री महोदय होते. त्यांना आम्ही सांगितलं की आता आमची मागणी काय आहे. आता आमची मागणी आहे 13 डिसेंबर 2005. त्यावेळेस आमच्याकडे ग्रामपंचायतने फॉर्म दिले होते. ग्रामपंचायतला एक अंदाजे जागा आमची किती, तर आपण दिली होती अंदाजे माझी 4 एकर, माझी 2 एकर. आणि दिली किती, हे फॉरेस्टवाले पके बदमाश आहेत, बरोबर ना. आपल्याकडे आले पलट मपा द्यायला कोंबडा पाहिजे, बरोबर ना. हा, दादाला आहे, कोंबडा मारून जेवण द्या. देऊ, काय हरकत नाही, जेवायला तर आपण कोणाला पण देतो ना, पण जेवायला देऊ, पण आमचा वनपट्टा आहे तो मोजणी करून दे. यांनी बदमाशगिरी केली आणि 2 गुंठे 3 गुंठे दिली. मंत्री महोदयांच्या मुद्दा हा आपण लक्षात आणून दिला. काय, मंत्री महोदय विचारायला लागले का काय नेमका तुमचा मुद्दा काय. तुम्हाला जमीन तर दिली, 7/12 प्रमाणपत्र दिलं तुम्हाला वनाचं, मग आता काय. आमचा मुद्दा आहे 13 डिसेंबर 2005 ला जेव्हा आम्ही अंदाजे जमिनीचा फॉर्म भरून दिला, तो ग्रामपंचायत मध्ये आहे किंवा प्रांताकडे आहे, तो पुन्हा काढा, बरोबर ना. तो फॉर्म भरला ना, तो पुन्हा काढा आणि जी त्या फॉर्मवर जमीन आहे ती मोजणी करून द्या. तेव्हा यांचे डोळे उघडले. अरे म्हणे हे तर फार कठीण आहे. आम्ही सांगितलं कठीण वगैरे काय नाही, जंगल जमीनचे आम्ही राजा आहोत, जंगलाचे आम्ही राजा आहोत, जंगलावर आमचा अधिकार आहे आणि देणारे तुम्ही कोण, घेणारे आम्ही आहोत. मग आता आपण फॉर्म काढला आणि तुम्हाला सांगतो, ज्या फॉर्मवर जो फॉर्म भरलेला आहे, ज्या फॉर्मवर जो आपल्या लाल झेंड्यावर जी निशाणी आहे, हातोऱ्यानी कोयता, ही निशाणी ज्या फॉर्मवर असेल त्याच फॉर्मवरची जमीन आम्ही द्यायला लावणार, अन्यथा द्यायला लावणार नाही. मोर्चा करायचा आम्ही, पायाला रक्त करायचं आमच्या आई बहिणींनी, आमच्या भावांनी. आणि ढोंगी संघटना तिथे जाऊन फॉर्म भरून घेतात, त्यांच्या फॉर्मची आम्ही जमीन नावावर करून देणार नाही. आणि जर त्यांची करून दिली तर पुन्हा मोर्चा करू आम्ही. यांना करून देऊ नका, बरोबर ना. लढायचं आपण आणि हे जायचे तिकडे फुगट खायला. अशा कोणत्या कोणत्या संघटना आहेत तुम्ही, मी नावं नाही सांगत, तुम्ही करा नावं.
हा नावं करा. आता काय करायचं आहे? आता तुम्ही आलेले आहात, ज्यांनी हात वरती नाही केला ना तिकडे आलेले त्यांना पण सांगून ठेवतो. हा जर तुम्ही पुढच्या मोर्चात नाही दिसले ना तर तुमचं पण फॉर्म तिकडे कचऱ्याच्या पेटीत टाकून देऊ. काय परवा दिवशी डहाणूचा मोर्चा झाला तर डहाणूच्या मोर्चामध्ये आमचे कार्यकर्ते आपले सांगायला लागले, साहेब संघ भाजपवाला पण आला. हा काय सांगायला लागले, साहेब भाजपवाला पण सहमती दिला. तर हा असंच पाहिजे आम्हाला. असू दे ना, भाजपचा झेंडा असेल तुमच्या खांद्यावर, पण कामगार शेतकरी आहात तुम्ही. तुम्ही जे भाजपवाले होते ज्याला तुम्ही वोटिंग करता ना तेच सरकार तुमचा वनपट्टा काढून घ्यायला बघताय. द्या तो झेंडा फेकून आणि घ्या लालपावटा खांद्यावर. तुमचा वनपट्टा मिळून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता एक काम करायचं आहे, हे जे आता आपण फॉर्म भरलेत ना, हा एक फॉर्म तुमच्या पण हातात येणार आहे. लक्षात ठेवा, ऐकायला येतं? एक फॉर्म तुमच्या हातात येणार आहे. त्या फॉर्मला लेमिनेशन करून ठेवा. काय करून ठेवा? लेमिनेशन म्हणजे ते आपण ते प्लास्टिक लावतो ना, हा आपला जातीचा दाखला, जात पडताळणी, तसा हा फॉर्म तो तयार करून ठेवा. का? हा फॉर्म तुम्हाला शेवटपर्यंत कामात येणार आहे. जोपर्यंत जमिनीवर होत नाही तोपर्यंत तो फॉर्म तुमच्या कामात येणार आहे. त्या फॉर्मला लेमिनेशन करून ठेवा. बघूया, सरकार हे खोटारडे सरकार आहे. बघूया आपण आता हे फॉर्म. आम्ही त्या दिवशी आपण जो एक लॉंग मार्च घेतला त्याच्यामध्ये एक कमिटी नेमली. कोणती कमिटी नेमली? आपण सुचवलं, कॉम्रेड अशोक वगैरे सर्व होतो आपण सुचवलं. ते म्हणाले आमची एक समिती राहील आणि आम्ही अंमलबजावणी करू. आम्ही सांगितलं नाही, तुमच्या समितीमध्ये आमचे लाल बावट्याचे 5 लोक राहतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे. तर त्यांचे लोक किती? 8 तहसीलदार, कलेक्टर कार्यालयातले त्यांचे काही क्लासरूम अधिकारी, 5 प्रांत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 5 आपले कॉम्रेड. एक बैठक आमची झाली. दरम्यान बैठक बसलो आम्ही आणि त्यांनी फॉर्म काढले. तर किती फॉर्म होते? 1319 फॉर्म. किती काढले? 1319. आणि सांगतो आता मी अंमलबजावणी करायला लागलो. आम्ही सांगितलं 1319 नाही दादांनो, 1.5 लाख फॉर्म येणार. 1.5 लाख. 1319 फॉर्म नाही, तुम्हाला घाम सुटेल का? 1.5 लाख फॉर्म येणार आहेत. आणि ते फॉर्म भरण्याची मोहीम आम्ही चालू केली आहे. तेच फॉर्म आपण ते जमा करतोय. मी सांगितलं 1.5 लाख. तुम्ही जर कमी आले तर मग माझं काय होणार? सांगायला आमदार पड्या मारून घ्या. 1.5 लाख आले एवढे. 1.5 लाख फॉर्म भरला पाहिजे. तुम्ही इथून गेल्यानंतर गावात सांगा, ज्याच्या वनपट्ट्याचा फॉर्म नाही भरला अजूनही भरा. पण कोणता फॉर्म भरायचा? ज्या फॉर्मवर हातोडी कोयत्याची निशाणी आहे तोच फॉर्म भरायचा असं सांगा. अंमलबजावणी होते की नाही? अंमलबजावणी एवढ्या लवकर हे करणार नाही. पण आम्हाला विश्वास आहे, आम्हाला विश्वास आहे. आमच्या खांद्यावर जो रक्ताने माखलेला लाल झेंडा आहे, हा आमच्या हुतात्म्याचं रक्त त्याच्यावर चढलेला आहे. हा लाल बावटा तुम्हाला ती जमीन मिळून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. तोपर्यंत लढत राहील. सर्व प्रांतावर फॉर्म भरून झाले की एकदा पुन्हा जिल्हा कमिटीची बैठक होईल. वाडामध्ये किती भरले, डहाणूमध्ये किती भरले, अजून उद्या विक्रमगड आहे, त्यानंतर वसई आहे, अजून आपण 2-3 मोर्चे आहेत. जव्हार आहे, विक्रमगडाला इथे जव्हार आहे उद्या. त्यानंतर जिल्हा कमिटीची एक बैठक होणार आणि मग पुन्हा तिथे एकत्र आकडा येईल जिल्हा कमिटीमध्ये की आम्ही फॉर्म किती भरले. आमच्याकडे जगण्याचं दुसरं साधन नाहीये. नोकऱ्याचं सरकार देत नाही, नोकऱ्या सरकार देऊन नाही राहिलाय. आमच्याकडे जगण्याचं एकमेव साधन जमीन आहे. आणि जी आम्ही करतो गेल्या 100 वर्षापासून आम्ही जी कसतो
ती आमच्या सातबाऱ्यावर आली पाहिजे. सातबाऱ्यावर येण्याचं दुसरं पण एक कारण सांगतो. जसं कॉम्रेडने सांगितलं वाढवण बंदरचा फटका पूर्ण पालघर जिल्ह्याला बसतो. काल परवा दिवशी माझ्याकडे वाढवण पासून तर तळ्यापर्यंत जो हायवे जातो त्या हायवेमध्ये जमीन जाणारे लोक आले होते. त्याच्यामध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी आले. मला काय सांगायला लागले, मी सांगितलं काय आले साहेब, आम्हाला पैसे सांगतो वाढवून पाहिजेत. मी सांगितलं निघा इथून, या ऑफिसमधून बाजूला निघा, लालबावट्याच्या ऑफिसमध्ये राहू नका. हा लालबावटा पैसे वाढवून देण्यासाठी नाही, हा जमीन सोडून देण्यासाठी आहे, हा पैसे वाढवून देण्यासाठी नाही. तर म्हणे 3 पट पाहिजे. 3 पट नाही 10 पट घ्या जा, पण इथे लालबावट्याच्या ऑफिसवर यायचे नाही. मला काय सांगतील उद्या? सांगेल लालबावट्याचा आमदार रस्त्यावर उतरून काय सांगतो, वाढवण बंदर रद्द झालं पाहिजे. मुंबईच्या विधानसभेच्या पायरीवर बॅनर घेऊन काय सांगतो, वाढवण बंदर रद्द झालं पाहिजे. सभागृहामध्ये काय सांगतो, वाढवण बंदर रद्द झालं पाहिजे. आणि आता सांगेल पैसे वाढवून द्या, म्हणजे आमदार पण विकला का काय रे? हा बरोबर ना, आमदार पण विकला का काय? आता सांगायला लागला पैसे वाढवून द्या. मी त्यांना सांगितलं वाढवून बंदर तर होऊ देणार नाही. तरी पण हे पोलीस लावतात, मिलिटरी लावून बनवतील का काय आम्हाला माहित नाही. पण जोपर्यंत आम्ही लालबावट्याचे लोक आहोत जिवंत, तोपर्यंत आमचं स्टेटमेंट राहणार की वाढवण बंदर होऊ देणार नाही. आणि हे प्रकल्प येतात त्याच्यामध्ये जागा देतात आपल्या नावाने 7-12 पैसे कोणतरी तिसरा खाऊन जातो. आणि म्हणून ही लढाई आता आपली वनपट्टा आणि जमिनीचे कोणते पण मुद्दे असतील, ही लढाई आपली आता अटीतटीची आहे. एकदा आकडा आला, आमची कमिटीची बैठक होईल. 8 तहसीलदार 5 प्रांत एक बैठक झाली. तिथे बैठक 2च अधिकारी होते. आम्ही विचारलं का 1319 फॉर्म नाही, आमचे 3 लाख फॉर्म येणार आहेत ना, आता मिटिंग तू कशी लावली? तर नाही सांगतो ऑनलाईन तुम्हाला टीव्हीवर दिसेल, टीव्हीवर दिसेल ऑनलाईन. तो माणूस जिथं पाहिजे आम्हाला इथे ऑनलाईन म्हणजे इथला प्रांत इथे बसणार. तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन मिटिंग? तिथे 2 माणूस बसला ना, आम्हाला तसा टीव्ही लावला आणि ऑनलाईन होतो. ऑनलाईन नाही, आम्हाला तो जिता माणूस पाहिजे इथे जिता. बरोबर ना, तो जिवंत माणूस पाहिजे, त्याचं शरीर तो माणूस पाहिजे, तसा टीव्हीवर नको दाखवू. बरोबर ना? हा, मग पुढच्या मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे ही ऑनलाईन फोनलाईन मीटिंग नाही. सर्व तहसीलदार आणि प्रांत आम्हाला पालघरच्या कलेक्टर कार्यालयामध्ये पाहिजेत, समोरासमोर आम्ही बोलणार. बरोबर ना? हा, म्हणून सांगितलं जिता माणूस पाहिजे. आणि मग तिथे अंमलबजावणी काय ते बघू. जमीन तर तेवढीच घेणार जी फॉर्मवर भरलेली आहे. बरोबर ना? जी फॉर्मवर आम्ही भरलेलं तेवढीच घेणार जमीन. बघतो तू कसा देत नाही तो. पण जर हे नाही मानलं तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? जी 1 लाख लोक आपण 70,000ची गेलो कुठे? पालघर. त्याच्यामध्ये कॉम्रेड आपण सर्व होतो, आम्ही होतो आमदार म्हणून, म्हणजे कार्यकर्ता म्हणून आहे पहिला, पण आमदारही आहे. तर स्टेटमेंट घेतलं टीव्हीला. आपण काय सांगितलं? जर काही ते चर्चा नाही केली, चर्चा जर नाही केली तर कलेक्टर कार्यापासून 5 पावलावर रेल्वे आहे. रेल्वे माहित ना? रेल्वे आहे. रेल्वे बंद करू आम्ही. तेवढ्यात आपला कार्यकर्ता जाणूचं माहित होता चंद्रकांत गोरखाना, तो काय सांगाला, अरे कॉम्रेड विनोद मोठे मोठे दगड आहेत ते पण रेल्वेत टाकू. मोठे मोठे दगड आहेत ते पण रेल्वेत टाकू आणि मग आपण बसू. म्हटलं बरोबर तुझी आयडिया, येऊ द्या. मग लवकर लवकर चर्चा केली. बरोबर की नाही? मग आपल्याला काय करायचं? जी माझ्या फॉर्मवर भरली किती पण ऊन बसलं, उन्हाची तमाना आम्हाला. आम्ही बरोबर 12 वाजता जेवतो आणि 1-1.5 वाजता पुन्हा शेतात उतरतो. हे आमचं काम आहे. म्हणून कॉम्रेड ही सर्व तयारी आपल्याला करावी लागेल. मला डहाणूच्या मोर्चामध्ये मला जेव्हा कार्यकर्त्यांनी सांगितलं बरं वाटलं. कसं भाजपवाला पदी दिला, मला बरं वाटलं. येतील, अजून पण येतील. त्यांना माहिती आहे का जमीन हात सोडून देईल. पण ही लढाई एकदम अटीतटीची लढाई. कारण मागे पण एकदा आपण फॉर्म भरले होते.
बरोबर ना? मागे भरले होते. आपण पाठपुरावा करण्यामध्ये थोडेसे कमी पडलो. आपल्याला चूक कबूल करावी लागेल आपली. आपण पाठपुरावा करण्यामध्ये थोडेसे कमी पडलो, पण ते जाऊ दे. आता पाठपुरावा पूर्ण होईल. आम्ही पण सांगितलेलं आहे, सर्व नेते इथे बसलेले आहेत. जिल्हा कमिटीमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की जर एका फाईलमध्ये 100 फॉर्म आहेत, 99 फॉर्मची जागा मिळाली आणि एका पण शेतकऱ्याचा एक फॉर्म जर नाही झाला तरी सुद्धा आम्ही 1 लाख लोक उचलून ते शेतकऱ्याला त्याची जमीन मिळवून देऊ, हे आम्ही सांगितलेलं आहे. म्हणून शेतकऱ्याला लालबावट्यावर विश्वास आहे म्हणून तो येतोय. तो विश्वासघात ठाणे पालघर जिल्ह्याची कमिटी करणार नाही आणि म्हणून आपण पूर्ण तयारीशी राहिलो पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा रस्त्यावरच्या लढाई आपल्याला कराव्या लागतील, संघर्ष करावे लागतील. विधानसभेमध्ये तुम्ही मला निवडून पाठवलेलं आहे. माझं कर्तव्य आहे विधानसभेमध्ये याच्याबद्दल आवाज उचलण्याचं माझं कर्तव्य आहे. ते मी करणारच. पायऱ्यांवर आंदोलन करेन, काय करायचं ते करेन तिथे. परंतु रस्त्यावरची लढाई पण आपल्याला लढावी लागेल. ह्या दोन्ही लढाई लढू आपण आणि आपल्या जागा पण मिळवून घेऊया. एवढ्याच्या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद.